घर आणि आपल्या पत्नीपासून सुरुवात केलेली आहे। आणि आपल्या पत्नीपासून सुरुवात करत असताना त्यांनी समाजातील अनिष्ट रूढी परंपरांना विरोध केला। त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जो वाचा फोडलेला आहे त्यावेळेस कोणत्याही प्रकारचा महात्मा ज्योतिबा फुले यांना महात्मा म्हणून गौरवण्यात आलेला आहे। वाचा फोडण्याचं काम तोच करतो की ज्याच्यामध्ये हिंमत असतो। वाचा फोडण्याचं काम तोच करतो की जो निर्भय असतो। वाचा फोडण्याचं काम तोच करतो की जो कुठल्याही पद्धतीमध्ये तोडपणे उत्तर देतो। आणि अशा याच्यामध्ये आपल्या महात्मा ज्योतिबा फुले यांना महात्मा म्हणून गौरवण्यात आलं। त्यावेळचा काळ तुम्ही आठवण करा की खरंच त्यावेळचा काळ कसा असेल। आणि त्या काळामध्ये आपल्या महात्मांना महात्मा ज्योतिबा फुले हे नाव आणि गौरवण्यात आलं किती कौतुकास्पद आहे। आज तुम्ही आम्ही जे बसलेलो आहे, आज तुम्ही आम्ही जे काही दोन ओळी शिकलेलो आहे ते केवळ आणि केवळ महात्मा ज्योतिबा फुलेंमुळे शिकलेलो आहे। कारण शिक्षणाच्या अभावी जर आजही आपण जर बाजूला राहिलेलो असेल तर आजही आपल्या शिक्षणापासून आपण वंचित आहोत। खेड्यापाड्यामध्ये जर आपण गेलो तर शिक्षणाअभावी आपण बऱ्याच गोष्टी विसरलेलो आहे। आपल्या घरातला एक व्यक्ती जरी शिकला असेल तर तो 10 लोकांना शिकवण्याचा प्रयत्न करतो हे मनापासून कधी वाटत नाही। कारण आपण आपलं